साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा तथा कवयित्री रेणुका अविनाश महागावकर यांच्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते आणि गायिका संमिता धापटे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह 4 हुतात्मा पुतळा शेजारी एम्पी थिएटर येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली। कवयित्री रेणुका महागावकर यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित होत असताना यापूर्वी 2016 मध्ये तुमच्यासाठी आणि सुजान पालकत्व अशी 2 पुस्तके प्रकाशित झाली होती। त्यानंतर 25 एप्रिल रोजी हृदयस्थ हे तिसरे पुस्तक प्रकाशित होणार आहे। नीता नितीश हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन संस्थेकडून प्रकाशनाची जबाबदारी घेण्यात आली आहे। या हृदयस्थ या काव्यसंग्रहामध्ये हृदयाला थेट भिडतील अशा कवितांचा समावेश आहे। जुन्या काळातील अनेक परंपरा आणि संस्कृती तसेच आधुनिक काळातील बदल असा अनोखा संगम तसेच निसर्ग कविता, प्रेम कविता आणि सामाजिक भान असलेल्या कविता या हृदयस्थ या काव्यसंग्रहात वाचायला मिळणार आहेत। कवी अशोक नायगावकर यांची प्रस्तावना याला लाभली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून या हृदयस्थ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6:15 वाजता एम्पी थिएटर येथे होणार आहे। या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाहक जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, प्रकाश मोकाशे, पृथ्वा हजसकर, मेधा कुलकर्णी, अविनाश मागावकर, प्रसिद्धी प्रमुख विनायक खोटकर आदी कार्यरत आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।